आकाशात स्वच्छंदपणे विहार करणाऱ्या पक्ष्यांकडे बघत मानवाने हजारो वर्षे हृदयाशी एक स्वप्न बाळगले होते, त्यांच्याप्रमाणे आकाशात स्वैरपणे संचार करण्याचे. 20वे शतक उजाडले तेच मुळी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवत राईट बंधूंनी विमानातून आकाशात उड्डाण केले आणि मानवाला पंख फुटले. आज आपण प्रगतीच्या कुठल्या टप्प्यावर आहोत? अनंत विश्वातले बुद्धिमान परग्रहवासी आपल्याशी संपर्क ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत का? वैद्यकशास्त्र, जीवशास्त्र मानवाला प्रदीर्घ निद्रेत पाठवून पुन्हा त्यांना जिवंत करण्याचे मार्ग शोधून काढतील का? मानव परग्रहावर वसाहत करेल का? कृत्रिम हृदये, किडनी, फुफ्फुसे वापरून माणसाचे आयुष्य अमर्याद घडवता येईल का? एकामागून एक असे असंख्य प्रश्न तयार होतील. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगल्भ बुद्धिमत्ता वापरून योजनाबद्ध संशोधनाने आपल्या भविष्य काळाचा मागोवा घेणारे नवीन शास्त्र आज जन्माला येत आहे. आज विज्ञान युगात सतत प्रगती करणाऱ्या भारत देशाचे आपण नागरिक आहोत. 21व्या शतकात भारत ही एक आर्थिक आणि वैज्ञानिक महाशक्ती असेल असे स्वप्न आपण पाहत आहोत. 5000 वर्षांची प्राचीन आणि समृद्ध परंपरा असलेली भारताची संस्कृती जगातील अतिप्राचीन संस्कृती आहे. धर्म अध्यात्माबरोबरच अनेक विज्ञान शाखांमध्ये प्राचीन भारतीय संशोधकांनी संशोधन केले आहे. त्यामुळे जगातले रसिक भारताकडे आकर्षित झाले आहेत. आर्यभट्ट, भास्कराचार्य यांचे कार्य पाहता भारतीय वैज्ञानिक परंपरा नक्कीच श्रेष्ठ होती. जगभरातील शास्त्रज्ञ भारतीय वास्तुविज्ञान, आयुर्वेद, धातुशास्त्र, योगशास्त्र, गणितशास्त्र आणि खगोल विज्ञान यांचा अभ्यास अतिशय जाणीवपूर्वक करतात. आज आधुनिक भारताची वैज्ञानिक भरारी ही आश्चर्यकारक प्रगती आहे. भाकरा नानगल, भिलाई पोलाद कारखाना, तारापूर अणुभट्टी, श्रीहरिकोटा अंतराळ संशोधन तळ, भारताचे आर्यभट्ट, रोहिणी, इन्सॅट आदी उपग्रह व PSLV उपग्रह वाहक यान, पोखरण अणुस्फोट, दक्षिण ध्रुवावरील भारताचा संशोधन तळ, अंतराळवीर राकेश शर्मा, कल्पना चावला, अग्नी, पृथ्वी आदी क्षेपणास्त्रे म्हणजेच गेल्या 100-150 वर्षात आधुनिक काळात भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचे हे चित्र आहे. ब्रिटिश काळात आधुनिक शिक्षण घेतल्यानंतर अनेक भारतीयांनी वैज्ञानिक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली. वनस्पती शास्त्रज्ञ, भूगर्भ, पदार्थविज्ञान, वास्तुशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते, गणितज्ञ, खगोल विशारद, अणुशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, वेद मंत्रातील तंत्रज्ञानी या क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी भारताला जागतिक कीर्तीला नेले आहे. गेल्या 50 वर्षात वैज्ञानिक क्षेत्रात आपल्या देशाने विविधांगी प्रगती केली आहे. अणुशक्तीचा विकास, अंतराळ संशोधनात भरारी, संगणक क्षेत्रातील प्रगती, शेती संशोधन यामुळे भारताला प्रगतीच्या दिशा मिळाल्या. यामधल्या विविध क्षेत्रात म्हणजेच यंत्रविद्या, गणित, विश्वकिरण, अंतराळ संशोधन, उद्योग व्यवसाय, विज्ञान प्रसार सारख्या विविध क्षेत्रात संशोधन करून भारताचं स्वप्न साकार करणारे सुप्रसिद्ध अंतराळ शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांचे नाव आजच्या युवकांनी मोठ्या अभिमानाने घेतले तर वावगे ठरणार नाही. विक्रम साराभाई यांचा अंतराळ संशोधनात फार मोठा मोलाचा वाटा आहे. त्यांनी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनची स्थापना केली. तसेच तुंबा, श्रीहरिकोटा, मद्रास येथे रॉकेट अंतराळात पाठवण्याचे उपग्रह केंद्र स्थापन केले. 1975 मध्ये भारतात तयार केलेला पहिला उपग्रह आर्यभट्ट अंतराळात पाठवला. अशा या थोर शास्त्रज्ञाचा जन्म 12 ऑगस्ट 1919 रोजी अहमदाबाद येथे झाला. त्यांना यंत्रविद्या आणि गणिताची प्रारंभापासून आवड होती. लंडनच्या सेंट जॉन कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. साराभाई कुटुंब म्हणजे आपल्या देशातील श्रीमंत घराण्यापैकी एक. व्यापार उद्योगातून त्यांना खूप पैसा मिळाला, पण घरातल्यांचे पाय जमिनीवरच होते. मोठेपणाचा गर्व त्यांना नव्हता. सामाजिक प्रश्न आणि देशातील गरिबी कशी कमी करावी यावर त्यांचे लक्ष होते. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वेगळ्या प्रकारची रिट्रीट या नावाची शाळा स्थापन केली. त्या शाळेत विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, बौद्धिक खेळणी देऊन त्यातून शिक्षण देण्याचे प्रयत्न त्यांनी केले. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा असे त्यांचे मत होते. विक्रम साराभाई हे लहानपणापासूनच अतिशय बुद्धिमान. शाळेतला अभ्यास जसाच्या तसा ते घरी येऊन म्हणून दाखवायचे. हायस्कूलमध्ये विज्ञान विषय त्यांना आवडू लागला.
त्यामुळे लहान वयातच गोष्टीची पुस्तके न वाचता वैज्ञानिकांचे शोध आणि त्यांचे जीवन जाणून घेऊ लागले. विज्ञानावर विचार करून वेगवेगळे प्रयोग करण्याची त्यांना खूपच आवड लागून राहिली. एकदा त्यांना वडिलांनी विचारले, मोठा झाल्यावर काय करणार? तेव्हा ते म्हणाले, विज्ञानातून संशोधन करणार. हे ऐकून वडील खूप आनंदी झाले. त्यासाठी वडिलांनी त्यांना सर्व प्रकारची मदत केली. शिक्षणानंतर त्यांनी अहमदाबाद येथे पदवी घेऊन भौतिकशास्त्राचा सखोल अभ्यास सुरू केला. त्यासाठी ते केम्ब्रिजला गेले. इंग्लंडच्या सेंट जॉन कॉलेजमधून त्यांनी भौतिकशास्त्र आणि गणितशास्त्रात पदवी मिळवली. या विषयात ते इतके बुद्धिमान होते की आपल्या बरोबरच्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत. इंग्लंडचे शिक्षण संपवून ते भारतात बेंगलोरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे सर C.V. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली कॉस्मिक रे पार्टिकल या विषयात संशोधन करू लागले. त्यांनी विश्वकिरणाचा अभ्यास केला. कॉस्मिक किरण म्हणजेच ढगातून वेगाने पृथ्वीवर येणारे बारीक कण. हे जेव्हा पृथ्वीभोवतालच्या वायुमंडळात आपटतात तेव्हा तेथून इलेक्ट्रॉनचा पाऊस पडतो. या कॉस्मिक किरणांबद्दल अधिक ज्ञान मिळवून त्याचा देशासाठी वापर करण्याकरता त्यांनी एक शास्त्रीय प्रयोगशाळा हिमालयावर स्थापन करावी असा प्रयत्न केला. तेव्हा अहमदाबाद येथे सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनासाठी त्यांना जागा देण्यात आली. तेथे 2 विद्यार्थ्यांसमवेत दिवस रात्र काम करू लागले. उपकरणे आणि यंत्रे आणण्यासाठी पैसा उपलब्ध करण्यासाठी त्यांनी गुलमर्ग येथे फिजिकल रिसर्च लॅब ही प्रयोगशाळा सुरू केली. तेथे अध्ययन आणि अध्यापनाचे काम त्यांनी मन लावून केले. हाताखालच्या लोकांना त्यांनी सर्व प्रकारच्या सवलती उपलब्ध करून दिल्या. हळूहळू त्यांचे लक्ष अवकाशाकडे जाऊ लागले. स्पेस फिजिक्स, प्लाझ्मा फिजिक्स या विषयांचा अभ्यास त्यांनी सुरू केला. विद्यार्थ्यांबरोबर कॅन्टीनमध्ये बसून त्यांच्या विषयातल्या बाहेरच्या अडचणी सोडवू लागले. त्यांचे घराणे उद्योगपती. विज्ञानाच्या बळावर त्यांनी साराभाई केमिकल्स हा उद्योग स्थापन केला. तिथून औषधे आणि रसायने तयार करू लागले. त्यांना वाटायचे की भारतात उद्योग विकास झाला तर खूप लोकांना काम मिळेल. भारताची बेकारी नष्ट व्हायला आपला हातभार लागेल. आपल्या व्यवसायात नोंदी आणि हिशेब ठेवण्यासाठी त्यांनी प्रथम कम्प्युटरचा उपयोग केला. अहमदाबादमधील टेक्स्टाईल इंडस्ट्रीज रिसर्च असोसिएशनची स्थापना त्यांनी केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची तसेच विज्ञान प्रसार करण्यासाठी कम्युनिटी सायन्स सेंटरची स्थापना केली. या देशातले लोक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक करतील तर देशाचा विकास निश्चितच उज्ज्वल होईल असे त्यांचे मत होते. अणुविद्युत केंद्र, रॉकेट उड्डाण, दूरचित्रवाणी, साराभाई ग्लास उद्योग अशा अनेक प्रकल्पात ते अग्रणी होते. आर्वी येथील उपग्रह दळणवळण केंद्र त्यांनी सुरू केले. भारत हा जगातील 7व्या क्रमांकाचा फास्ट ब्रीडर टेक्नॉलॉजी असलेला अणुशक्तीधारक देश आहे. आज भारत 7,000 मेगावॅट इतकी अणुऊर्जा निर्माण करतो. वैद्यकीय क्षेत्र, संकरित पीक निर्मिती, पीक संरक्षण यासाठीही अणुशक्तीचा वापर भारत यशस्वीरित्या करतो आहे. उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण भारत करत आहे. अभियांत्रिकी, आधुनिक रोगांवर आधुनिक इलाज यंत्रणा, मोटार जहाज उद्योग, संरक्षण विज्ञान, विमान उद्योग यात भारत स्वयंपूर्ण झाला आहे. आज भारताला विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग क्षेत्रात महत्त्वाचे स्थान प्राप्त होण्यासाठी साराभाई यांच्या कष्टाचा फार मोठा वाटा आहे. अशा या थोर शास्त्रज्ञाला 30 डिसेंबर 1971 या दिवशी कोवालम समुद्र किनाऱ्यावरील हॉटेलात झोपलेल्या ठिकाणी देवाज्ञा झाली.